हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या गावरान लाईफ या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण यामध्ये आपण सगळेजण जाणार आहोत एका पवित्र क्षेत्रामध्ये. आणि त्या क्षेत्राचं नाव आहे रामलिंग. रामलिंग हे धाराशिव जिल्ह्यामध्ये वसलेले एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. आणि हे रामायणच्या काळापासूनचं असलेलं मंदिर आहे. तर याचा थोडक्यात मी इतिहासही तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आम्ही सुरुवातीला गेलो आणि त्या ठिकाणी डाव्या साईडला आपली गाडी लावली आणि त्यानंतर हळूहळू चालत पुढे जात होतो. त्यावेळेस आम्हाला एक मुलगी दिसली, तिथं दोरीवरचा तिचा खेळ चालू होता आणि आपल्या पोटाच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी असा खेळ करत होते तिथं ती मुलगी. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला रामायण महाभारतातल्या गोष्टीशी अनुसरण असणारे हे क्षेत्र याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. तर असं आहे या ठिकाणचं हे वातावरण. आणि आम्ही मंदिरापासून बराच दूर होतो. इथून आम्ही चालत चालत आतमध्ये गेलो आणि इथं आपल्याला जास्त प्रमाणात माकडं बघायला मिळतात. माकडं आणि त्यांची छोटे छोटे पिल्लं इथं खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला जिथं जाईपर्यंत मंदिरात दिसतच होती. आणि मंदिरामध्ये एक धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या बाजूला सीतेची नाणी आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर धाराशिवमधील येडशी येथील रामलिंग मंदिर हे एक अत्यंत पवित्र व धार्मिक ऐतिहासिक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. आणि पौराणिक कथेनुसार सीतेला शोधण्यासाठी राम या ठिकाणी आले होते. आणि ज्यावेळेस रावणाने सीताचं हरण केलं होतं त्यावेळेस सीतेला शोधण्यासाठी राम इथे आले होते. त्यावेळी भगवान शिवाची आराधना करण्यासाठी शिवलिंग स्थापन केले होते. म्हणजे रामाने भगवान शिवाचे म्हणजे शंकराची आराधना करत असताना शिवलिंगाची इथं स्थापना केली आणि त्यामुळे त्या ठिकाणचं नाव रामलिंग असे पडले. म्हणजे रामाने तयार केलेलं लिंग म्हणून त्याचं नाव रामलिंग असं पडलं. तर इथे मोठ्या प्रमाणात आपल्या रामाचे भक्त म्हणजेच हनुमानाचं रूप माकडे इथं बघायला मिळतात. जिथे तिथं प्रत्येक ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात माकडं बघायला मिळतात. या ठिकाणी रामलिंग मंदिराच्या जवळ धबधब्याजवळ एक सीतेची नाणी म्हणून प्रसिद्ध नैसर्गिक गुहा आहे. तर ती गुहा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आणि कथेनुसार वनवासादरम्यान सीतेने या नैसर्गिक कुंडात स्नान केले होते, म्हणजेच आंघोळ केली होती, म्हणून या ठिकाणाला सीतेची नाणी असे म्हणतात. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. आता तर आम्ही मंदिराच्या पायऱ्या खाली चढत उतरत खाली चालू होतो. मंदिर असं खोल आहे आणि मंदिराच्या चारी बाजूनी मोठ्या प्रमाणात डोंगर दिसत आहे आणि झाडे दिसत आहेत. त्यामुळे या मंदिराच्या ठिकाणी अत्यंत गार असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. आणि खूप छान वातावरण आहे. तिथं माकडेच बघायला मिळतात. आम्ही सगळीकडं माकडांना थोडं खायला दिलं आणि पुढे चालत राहिलो. मंदिराची रचना पवित्र प्राचीन हेमाडपंथी शैलीतील असून मुख्य गाभाऱ्यात पवित्र शिवलिंग आणि समोर पितळी नंदी आहे. या मंदिरात आपल्याला पुढे चालून पाहायला मिळेल. मुख्य आकर्षण म्हणजे या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे हे मंदिर एका मोठ्या दरीच्या तळाशी असल्याचे दिसत आहे. आणि यात खोल नदी म्हणजे काय धबधबा आहे आणि मोठ्या प्रमाणात वन्यजीव माकडे मोर इथं आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे 12ही महिने सीतेच्या नाणी थंड पाणी व गार पाणी धबधब्यातून येते. जर आलात तर सगळ्यांनी नक्की रामलिंग या ठिकाणी भेट द्यायला यायचं आहे. आणि या ठिकाणचं वातावरण कसं आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. तर खूप छान आणि खूप पवित्र स्थान आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. श्रावणी सोमवारच्या चालू होतात आपले, तर त्या महिन्यापासून श्रावणाचा पूर्ण महिना इथं भरपूर लांबून लोक दर्शनासाठी येतात. हे आहे मंदिराच्या बाहेरचं वातावरण. अशा प्रकारे मंदिराच्या बाहेर आम्ही फोटो काढले आणि त्यानंतर मग आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी भली मोठी रांग असल्यामुळं, गर्दी असल्यामुळे आम्ही तुमच्या दाजींना माहिती असलेला शॉर्टकट रस्ता पकडला आणि त्या शॉर्टकट रस्त्याने आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाण्याचं ठरवलं. तर बाहेर थोडेसे फोटोशूट घेतले, व्हिडिओ घेतले आणि नंतर मग आम्ही मंदिराच्या शॉर्टकट रस्त्याने धबधब्याकडे जाण्याचा विचार केला. तर या ठिकाणचं वातावरण हे बघा, चारी बाजूनी झाडे आहे. पूर्ण मंदिराने मोठ्या प्रमाणात वन्यजीव माकडे मोर असे त्यांचे आवाज पण इथं ऐकायला मिळतात मोरांचे. आणि माकडं तर जागोजागी बघायला मिळतात. तर आम्ही शॉर्टकट रस्त्याने बघा किती रस्ता खडखड आहे. अशा रस्त्यांनी आम्ही हळूहळू वाट काढत सगळेजण मिळून गेलो. वाटत हळूहळू फोटो वगैरे काढत गेलो आणि शेवट फायनली आम्ही पोचलो धबधब्याजवळ. तर असा आहे धबधब्याचं लूक. आणि या ठिकाणी जे पलीकडे एकदम कोपऱ्यात जी गुहा दिसते तो मुलगा तिथं काळ्या शर्टवाला तिथं उभा आहे, ती आहे सीतेची नाणी. आणि त्या गुहेच्या मध्ये तिथं सीतेने आंघोळ केलेली आहे. आणि वनवासादरम्यान तिथं आंघोळ करायला आली होती, त्यामुळे तिथं त्या गुहेचं नाव सीतेची नाणी असं पडलेलं आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.
तर खूप छान पद्धतीनं इथं सगळेजण लोक येतात लांबून लांबून आणि खूप एन्जॉय करतात. हा आहे मंदिराच्या बाहेरचं वातावरण. आणि अशा प्रकारे मंदिर हे खूप छान पद्धतीने मंदिराची रचना आहे. आणि मंदिरामध्ये शिवलिंगाची म्हणजेच रामाने तयार केलेलं लिंग म्हणून याचं नाव पडलं आहे रामलिंग. हे अजून मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते. आणि अशा प्रकारे मंदिराच्या बाहेरचं वातावरण. अशी भली मोठी रांग होती. तेवढी रांग कंप्लीट करून मग आतमध्ये जाणं शक्य नव्हतं, म्हणून तुमच्या दाजीने दाखवलेल्या मार्गाने आम्ही सगळेजण मंदिरात जाण्याचा प्रयत्न म्हणजे आतमध्ये जाऊन धबधबाकडे गेलो. आणि त्यानंतर मग मंदिराच्या बाहेरून लांबूनच दर्शन घेतलं. आणि नंतर मग आम्ही सगळेजण बाहेर येण्याचं ठरलं. तर मंदिराच्या बाहेर वरच्या साईडला पण आम्ही वरती जाऊन थोडेसे फोटोशूट घेतले आणि व्हिडिओ वगैरे घेतले. आणि त्यानंतर मग व्हिडिओ घेऊन खाली येऊन परत खालच्या साईडने पण मंदिराच्या चारी बाजूने व्हिडिओ शूट घेतले. बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मंदिराच्या बाजूने फक्त गर्दी आणि रांगाच रांगा, ते पण आपल्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी. आणि हे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून भक्तजण येतात आणि दर्शन घेतात. आणि मेन आकर्षण म्हणजे माकडं. खूप छान माकडं आहेत बरं का इथं. ते आपल्या जर हातात काही असेल ना वस्तू तर ते वडण्याचा पण प्रयत्न करायचा. भरपूर लांबून लांबून लोक येतात इथे फोटोशूट वगैरे घेतात आणि व्हिडिओ शूट पण करतात. हे मंदिराचा वरचा भाग कळसाचा हा शूट करण्यासाठी आवर्जून आम्ही वरी आलोत आणि वरी येऊन तो व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे हे मंदिराचं आजूबाजूचं वातावरण आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही नक्की श्रावण महिन्यात या मंदिराच्या दर्शनाला सगळेजण येऊ शकता आणि या ठिकाणचं दर्शन घेऊ शकता. तर प्रत्येकाने नक्की यावं आणि आवर्जून येऊन या मंदिराचं दर्शन घेऊन जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. जेवढं येता येईल तेवढं. श्रावण महिन्यामध्ये जर आलात तर इथं पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि धबधब्याला जास्त पाणी असतं, त्यामुळे जास्त तर लोक आवर्जून श्रावण महिन्यामध्येच येतात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. तर मी ज्यावेळेस फोटो आणि व्हिडिओ शूट करत होते त्यावेळेस आजूबाजूची लोक माझ्याकडे बघत होती की या ताईंचं नक्की चॅनल असेल म्हणून. आणि दोघांनी मला विचारलं पण तुमचं चॅनल आहे का आणि तुम्ही व्हिडिओ शूट करता का आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे असं त्यांनी आम्हाला विचारलं. हे मंदिराच्या खालून वरच्या साईडचं जे पायऱ्या आहेत ना ते इथून दिसतात. आणि अशा प्रकारे बघा गर्दी एवढी आहे दोन्ही साईडने, मंदिराच्या दोन्ही बाजूने. आणि तुम्हाला गर्दी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर खूप छान पद्धतीने मंदिर आहे आणि खूप आतलं वातावरण पण एकदम फ्रेश आहे. गर्दी तर भरपूर होती, खूप जास्त गर्दी होती. आणि मंदिराची रचना प्राचीन काळातली असल्यामुळं त्यांना असे छान पद्धतीनं तर सगळीकडे गर्दीच गर्दी आणि रांगाच रांगा होत्या. आणि खूप लांबून लांबून लोक आले होते. आणि आमचे हे व्हिडिओ शूट करताना आणि फोटो काढत असताना बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न पण केले की तुमचं कुठलं चॅनल आहे आणि आम्हाला सांगा, आम्ही पण तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू. असं म्हणजे खूप छान लोक सपोर्ट पण करतात. हा आहे मंदिराचा वरचा भाग आणि हा आहे खालचा भाग. तर बघा रांगात रांगा. तर बऱ्याच लोकांनी लांबून लांबून येऊन हजेरी लावलेली आहे. आम्ही पण एवढे लांब नाहीत पण आम्ही पण जाऊन तिथं हजेरी लावली आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि मंदिराच्या आम्ही बाहेर निघलो. तर अशा प्रकारे आपलं झालं आहे आपलं धाराशिव जिल्ह्यातलं येडशे गावातील रामलिंग हे मंदिरातलं दर्शन. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर येत असताना आम्हाला तिथून ना त्या पोलिसांनी सांगितलं की कुठून वाटे इकडून जावं. तर तिथून जात असताना बघा यांचं आपल्या चिरवून जीवाचं माझं चालू आहे की मी वरी चढतो तर माझा फोटो घे, व्हिडिओ घे, असं त्याचं म्हणणं होतं. तर त्याचे फोटो घेत व्हिडिओ घेत आम्ही तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि मंदिराच्या बाहेर आलो हळूहळू. आणि हा मंदिराच्या बाहेर जातानाच आहे, पण तरी पण आणखीन एकदा तुम्हाला मंदिराच्या आतला लुक दाखवते. मंदिरात आतमध्ये अशी गर्दी होती. तरी पण आम्ही रविवारी गेलो होतो. सोमवारी जर गेलो असतो ना तर सोमवारी याच्यापेक्षा जास्त गर्दी इथं तुम्हाला बघायला मिळाली असती. त्यामुळे ना रविवारी आम्ही गेलो होतो आवर्जून, कारण सोमवार श्रावणी सोमवार असतात ना, तर खूप लोकांना श्रावणी सोमवार असतात आणि काही लोक पूर्ण महिनाभर पण उपवास धरतात. तर आम्ही रविवारी आवर्जून शूट करण्यासाठी आणि गर्दी जास्त नसल्यामुळे असा विचार करून आम्ही रविवारी गेलो. तरी पण गर्दी होती, आम्हाला जे आतून दर्शन भेटलंच नाही शेवटपर्यंत. तर असं आहे मंदिराच्या आजूबाजूचा लोक. चारी बाजूने डोंगर आणि डोंगरच आणि सगळीकडे झाडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आणि हा आहे मंदिरातला आतला भागाचा व्हिडिओ. आणि त्यानंतर पुढे पाहायला मिळते आपल्याला मंदिराचा कळस. तर मी माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा, मंदिराचा पूर्ण भाग दाखवण्याचा, आतला आणि बाहेरचा, त्यानंतर धबधब्याकडचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखीन एकदा तुम्ही बघा इथं धबधबा अशा प्रकारे आहे. आमच्या दाजींच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे शूट केलेलं आहे. आम्ही सगळेजण उभे राहिलो आणि त्यानंतर मग काही वेळाने मग मी आतमध्ये धबधब्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी एवढी होती की त्या गर्दीमध्ये पलीकडे जाण्याचं धाडस पण झालं नाही. आणि पाणी गुडघ्या इतकं होतं, म्हणजे पूर्ण असं खालच्या साईडला
पाय पूर्ण भिजत होते आणि माझ्या पायाला जखम असल्यामुळे तुमच्या दाजी म्हणत होते नको जाऊ पलीकडं, इथूनच आपण व्हिडिओ बनवू आणि इथूनच शूट करू व्हिडिओ आणि त्यानंतर मग आपण दर्शन घेऊन जाऊ. तरी पण मी थोडंसं म्हटलं की मला जायचं आहे पलीकडे, जाऊन माझा थोडा व्हिडिओ घ्या. मी पलीकडे जाते आणि मग थोडा व्हिडिओ आम्ही तिघं जण गेलो होतो, आदर्श, समृद्धी आणि मी. आम्ही जाऊन मग तिथून मग दाजींनी अलीकडून व्हिडिओ घेतला आणि नंतर मग आम्ही तिथून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तर पाणी कमी जास्त होत होतं, कधी कमी येत होतं, कधी जास्त येत होतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ. हे बघा तुम्ही पाण्यामध्ये आम्ही तिघंजण गेलो आणि तुमचे दाजी बाहेरच थांबून आमचे व्हिडिओ बनवत होते. तर एकदम छान वाटत होतं. आणि तिथं गेल्यानंतर ना पलीकडे धबधब्याकडे जाऊ वाटत होतं, पण तुमचे दाजी म्हणत होते नाही जायचं पलीकडे, नको जाऊ, गर्दी जास्त आहे आणि लेकरांना पाय वगैरे घसरतील, काय नको पलीकडे जाऊ. मग तेवढं करून तुमच्या दाजींना विचारून आम्ही तिथपर्यंत पाण्याच्या थोडंसं मध्यभागी गेलो आणि थोडेसे व्हिडिओ शूट केले. त्यानंतर आपल्याला भिंतीला चिटकवण्यासाठी घोडे घ्यायचे होते. ते घोडे घेतले, घोडे म्हणजे पोस्टर घेतले घोड्याचे. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्ही अशा प्रकारचे ते घोड्याचे पोस्टर घेतले आणि त्यानंतर मग दाजींना आणि मुलांना भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण केलं. जेवण म्हणजे वडापाव, पाणीपुरी, भेळ, रगडापुरी एवढ्या गोष्टी यांनी मला दाखवत सगळ्यांनी खाल्ल्यात बरं का. मी माझा उपवास होता, त्या दिवशी भावाचा उपवास होता, त्यामुळे मी काय खाऊ शकले नाही. तर यांनी एकामागे एक गोष्टी ऑर्डर करत होते आणि मला दाखवत खात होते. मला म्हणत होते काय खायचं आहे का. दाजी तर विचारत होते की तुम्हाला आजच दिवस आहे आणि आजच काय खायचं असेल तर सांगा, उद्या कोणालाच काहीच मिळणार नाही, तुम्ही तिघं पण सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. मग ह्या दोघांनी जे ऑर्डर केलं ते ह्या दोघांना दिलं आणि मला तर काय उपवास असल्यामुळं बघा एकामागे एक पार्सल चालू आहे आणि कसं दाखवतात मला. आणि त्यानंतर मी मग माझा तिथं रामलिंगून आणलेला पेढा घेतला आणि बनाना शेक घेतलं आणि त्यानंतर मग मी ज्यूस वगैरे पिले आणि त्यानंतर मग तिथून आम्ही सगळेजण बाहेर आलो. तर अशा प्रकारे हा आजचा व्ह्यू होता. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की बोला. बाय.